अमरावती जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। शैक्षणिक सत्र सुरू होऊन 2 महिन्यांहून अधिक काळ उलटल्यानंतर अखेर विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी 2,67,48,400 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे। जिल्ह्यातील 1,557 सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो। शासनाच्या नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी 2 गणवेश देणे अपेक्षित आहे। नियमित शालेय गणवेशासोबत स्काउट गाईड गणवेशाचाही यामध्ये समावेश आहे। मात्र यंदा शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर बराच काळ दुसऱ्या गणवेशाचा निधी उपलब्ध झाला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागली। स्वातंत्र्य दिनही उलटून गेल्यानंतर निधी उपलब्ध झाल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। पहिल्या गणवेशासाठी शासनाने प्रति गणवेश 240 रुपये याप्रमाणे 2,43,19,440 रुपयांचा निधी दिला होता। मात्र गणवेश शिवून घेण्यासाठी हा निधी अपुरा पडल्याने पालकांना अतिरिक्त खर्च करावा लागल्याचे सांगितले जात आहे। आता दुसऱ्या गणवेशासाठी निधी मिळाल्याने तो तालुका स्तरावर तातडीने वितरित करून विद्यार्थ्यांना गणवेश लवकर उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। दरम्यान शाळांना दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेला समग्र शिक्षा अभियानाचा निधी आणि साधील रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे काही शाळांमध्ये आवश्यक खर्च मुख्याध्यापक आणि शिक्षकांना स्वतःच्या खिशातून करावा लागत असल्याची स्थिती आहे। त्यामुळे गणवेशाच्या निधीसोबतच शाळांचा प्रलंबित निधीही तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांकडून करण्यात येत आहे।